आपल्याबरोबर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आहेत. वाल्मिक कराड आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही असं म्हटलेलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 26 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जे आहेत ते वाल्मिक कराडचे निकटवर्ती आहेत आणि ते वाल्मिक कराडांचे संबंध आहेत. त्यावरती आता बीड पोलिसांनी तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे की तुमच्याकडे जर पुरावे असतील तर ते आम्हाला द्या, तुम्हाला बोलवलेलं आहे. तुम्ही कधी नक्की चौकशीला जाणार? वाल्मिक कराडच्या मर्जीतले जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत, अनेक भ्रष्ट आहेत, अनेक वर्ष बीड जिल्ह्यात काम करणारे आहेत, काही जण हप्ता गोळा करणारे आहेत, काही जणांनी गुन्हेगारांना पाठीशी घातलेले आहेत आणि या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. बीड पोलिसांना मीच तक्रार केलेली होती, मेलद्वारे गृहमंत्र्यांना केली होती आणि आता पुरावे घेऊन मला बोलवलेलं आहे. त्यामुळे मी 17 मार्च रोजी 11:30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे हे सगळे पुरावे घेऊन जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पुरावे सादर करताना तुमची मागणी काय असणार आहे? या तुम्ही आधी मागणी केलेली होती गृहमंत्र्यांकडे की या सगळ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली जी आहे ती बीड जिल्ह्यातनं करावी. आता नक्की काय मागणी घेऊन तुम्ही जाणार आहात? जिल्हा अधीक्षकांना नक्की काय सांगाल? पोलीस अप्पर जिल्हा अधीक्षक जे आहेत त्यांनी मला बोलवलेलं आहे. माझी हीच मागणी असणार आहे की आमचा जबाब झाल्यानंतर, सगळे पुरावे दिल्यानंतर तातडीने हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत, जे वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत, जे गुन्हेगारांना पाठीशी घालणार आहेत, जे चुकीची कामं करणार आहेत, त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं पाहिजे आणि जे खरोखरच खूपच चुकीच्या पद्धतीनं काम करतायत त्यांना तातडीनं निलंबित केलं पाहिजे. आता एक नव्यानं मागणी समोर येते, म्हणजे ते मनोज जरांगे असतील किंवा मग इतर काही जण वक्तव्य करतायत की धनंजय मुंडेंना जे आहे त्या प्रकरणामध्ये सहआरोपी करावं. तुमची भूमिका काय असणार आहे? धनंजय मुंडेंना सहआरोपी या प्रकरणामध्ये केलं जावं की याआधी जर आपण बघितलं तर धनंजय मुंडेंचा थेट या प्रकरणाशी संबंध नाही असं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे. नक्की मागणी काय असणार? धनंजय मुंडेंना सहआरोपी करावं ही काय मी मागणी कधी केलेली नाहीये. धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हावं ही माझी मागणी होती. मग धनंजय मुंडेंना जर सहआरोपी करायचं असेल तर मग खोक्या भोसलेचं जे प्रकरण आहे त्यात अगदी सुरेश दसांनाही करावं लागेल. मग अशा अनेक प्रकरणं आहेत. परवा जे खिंडकर जे आहेत ते तर आपण बघितलं की देशमुख कुटुंबियांच्या निकटवर्ती आहेत. मग ते अगदी जरांगेंबरोबर अनेक वेळा दिसलेले आहेत. मला वाटतं की जे पुरावे आहेत त्यानुसार पोलीस कारवाई करत असतात. त्यांना सहआरोपी करावं की नाही करावं ही अनेक जणांनी मागणी केली असेल, पण धनंजय मुंडेंना सहआरोपी करावं ही माझी तर अजिबात मागणी नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही आता खोक्या भोसलेचा उल्लेख केला. खोक्या भोसलेचं म्हणजे सतीश भोसलेचं घर जे आहे ते वनविभागानं पाडलेलं होतं. मात्र रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी ते घर पेटवलं. घरामधल्या महिलांना मारहाण केल्याचे घरातल्या महिलांचा दावा आहे. तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहता? घरातल्या महिलांना जर मारहाण होत असेल किंवा अज्ञातांकडून जर घर पेटवलं जात असेल कसं पाहता? वन विभागाने जी कारवाई केली ती योग्य आहे, कारण तिथं अवैधरित्या किंवा अनधिकृतरित्या ती घरं जी आहेत ती उभी केलेली होती. आणि त्यानंतर जे काही मी ऐकते, मला वाटते की रात्रीच्या वेळेला ती घरं कुणीतरी जाळली असं म्हणतायत. ती आता अज्ञातांनी जाळली का त्यातले पुरावे नष्ट करण्यासाठी ती जाळली गेली खोक्या भोसलेंच्या नातेवाईकांकडे, अशी मला शंका आहे. आणि त्यात महिलांना मारहाण झाली असं त्या महिला सांगतायत, परंतु तिथं कुठलेही पुरावे नाहीत. खरं तर मारहाण होणंही चुकीचं आहे. त्या महिलांना कुणीही मारहाण केली नाही पाहिजे. फासेपारधी समाज आपण बघतो की आपल्या अनेक भागांमध्ये आहे, त्यांच्याविषयी बऱ्याच चुकीच्या समजुती आहेत, पण कुणालाही मारहाण झाली नाही पाहिजे. पण ते घर नेमकं जळालं का जाळलं गेलं पुरावे नष्ट करण्यासाठी, याची चौकशी आता पोलिसांनी करणं गरजेचं आहे. याआधी जर आपण काही दिवसांपूर्वी बघितलं, ज्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या की रक्षा खडसे, त्यांच्या मुलीची छेडछाड जी आहे ती जत्रेच्या दरम्यान करण्यात आलेली होती. मात्र त्या प्रकरणामधले 3 आरोपी जे आहेत ते अजूनही फरार आहेत. रोहिणी खडसे असं म्हणतात की एवढे दिवस सगळे या प्रकरणाला उलटलेले आहेत तरी सुद्धा पोलिसांना अजून आरोपी सापडत नाही. 3 आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागले. बघा, आता रक्षा खडसे या केंद्रीय राज्यमंत्री आहेत. केंद्रात सरकार भाजपचंच आहे, राज्यात सरकार महायुतीचं आहे. इथं पोलीस काम करतायत, त्यांना अजून 3 आरोपी जे आहेत ते सापडत नाहीत. तेही कुणाच्या अगदी ज्या रक्षा खडसे आहेत त्यांच्या मुलीच्या प्रकरणातले आरोपी सापडत नाही. मग सर्वसामान्य मुलींना कधी न्याय मिळायचा? हे आरोपी तुम्हाला सापडत नाहीत का? मग अनेक वेळा आरोप होत आहेत की दुसऱ्या पक्षाचे जे नेते आहेत ते त्यांच्या पाठीशी आहेत, मग ते कुठं पाठीशी घालतायत का? तर मला वाटतं की या सगळ्याचा तपास झाला पाहिजे. पण आत्तापर्यंत हे आरोपी अटक व्हायला पाहिजे होते. जर केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीला न्याय मिळत नसेल, त्यांच्या गुन्ह्यामध्ये जर आरोपी अटक होत नसतील, तर सर्वसामान्य महिलांनी न्याय मागायचा कुणाकडे आणि तो मिळणार कधी? पाहतोय की जर केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीच्या प्रकरणामध्ये जर पोलिसांना आरोपी मिळत नसेल तर न्याय कोणाकडे मागायचं, अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.